ओ ताई इकडे या. आली आली आली. घ्यायचंय का? हा ताई बोला काय घ्यायचंय? बसा तर. बोला ताई काय पाहिजे? भांडे पाहिजे होते बघू का? बघा बघा. पैशाला नाही बघा केसावरच आहेत भांडे. हा का? हा पैशावर नाही. केस असतात तर द्या. हे सरकी येतो फक्त. हा केसावरच आहेत भांडे. पैशा बिशाला नाही आहेत. आमचे जाऊन बघा. बघू. अच्छा बघा एक हे प्लास्टिकची कढई आहे बघा. याची काय भांडे येणार नाही. एवढे एवढे केस आहेत. काय केस म्हणतात? अहो एवढे तर होती. काय माहिती बघा एक छटात पण होणार नाहीये. बाई. हा अहो हे काय करू? हे तर काय होतं नाही. नाही ना दुसरं येत नाही आहो. तुमची केस कसं एवढे एवढेच केस आहेत. ते पण असे पिवळे पिवळे झालेले आहेत. कचरा विचरा तेवढा टाकले आहो त्याच्यामध्ये. हे बघा की हे जाते. नाही नाही इस्टीलचं नाही येत आहो. इस्टीलचं येईना. इस्टीलचं केवढं महाग आहे माहिती आहे का? अहो दुसरं करायचं एवढं. अजून केस असं तर द्या. नाही येत. बघा बघा असं तर बघा. नाही बघा प्लास्टिकचं काय करू? अहो नाही होता येत नाही. एवढ्या केसामध्ये तुम्हाला कुठले भांडे येतात? अहो काहीतरी स्टीलचं बघा किंवा काय करू मी असं प्लास्टिकचं घेऊन? अहो नाही एवढ्या केसाला येत नसतं. अजून केस असं तर घेऊन या. अहो संकेच आहे गावची. नाही नाही येई नाही येणार. फक्त येतं काय अहो येईना. हे बघा ही वाटी येते बघा. वाटी घ्या वाटलंच तर. कारण तुमचे केस जेवढे एवढे आहेत एवढ्या केसाला कुठे भांडे मोठे मोठे येतात का? एवढं मोठं पातेलं येतात का कुठं? नाही तर इकडे घेऊन जाऊ. हे बघा हे मस्त आहे. माझ्या विचार ठेवायला चांगलं होतं. घेऊन जाऊ. अहो एवढ्या केसात कुठं काय येतं काय? बघा की आवाज आम्हाला नुसतं अहो ताई तुम्हाला माहिती आहे का? आम्हाला पायाला घरोघर हिंडावं लागते. हा तुमच्या एवढ्या केसाला मी एवढं मोठं पातेलं देऊ का बरं? हा अजून असेल तर बघा केस असं बघा. नाही दिले. हे बघा ही चमचा घ्या ना. हे जरा बरं आहे. हा चांगलं आहे. हा प्लास्टिकचं येईल बघा तुम्हाला. प्लास्टिकचं घ्या. असलं छोटं मोठं येईल. कारण तुमचे केस जेवढे एवढे आहेत मग एवढ्या केसाला कसं द्यावं बरं? एवढी महागाई वाढली आहो. हा आम्हाला पण पायाला घराला हिंडावं लागते हो. आम्हाला काही सोपं आहे काय? तुम्ही लोक आम्हाला असला गरीब लोकांना समजूनच घेत नाही आहो. मग बघा बघा आहेत का बघा केस बघा. नाही अहो केस तर नाही. नाही तू नाही का तुम्ही चांगलं घरचं दिसता. ते कसं काढतो? असं काम कसं काढतो? आता काय सांगा बाई काय काम करावं कसं करावं? अगं बाई मे बी बघ चांगल्या घरची होती. काय करावं आता कॉलेजमध्ये शिकून बिकून असं मला मित्र होता. त्याला म्हणलं मी मला लग्न करून मला सुखात ठेवशील का? मला मुंबई पुणे दिल्लीला असे काश्मीरला वगैरे फिरायला निघतोस का म्हणून म्हणलं माझ्या नवऱ्याला. झालं तेव्हा लग्न. माझा नवरा म्हणला की तुला कशाचीच कमी पडून देना. तुझ्या आईबापाची अशी एवढी ध्यान येऊन देना म्हणला माझा नवरा. काय सांगू ताई तुम्हाला? पण माझा नवरा म्हणला फिरायला लय आवडतं ना तुला? हे घे तुला धंदा लावून देतो केसावर भांडीचा. जाय गल्ली 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 गल्लीनं फिर आणि भांडे एक म्हणला माझा नवरा. काय सांगावं बाई तुम्हाला आता माझी कहाणी. देवा मग तुम्ही सगळं कॉलेजमध्ये सुद्धा असं करत काय करावं आता बाई? आपलं नशीब म्हणावं. काय करावं आता त्यानं म्हणते गली गलीनं जाऊन फिरून ये हाऊस पूर्ण करून घे म्हणून म्हणते माझा नवरा. असला आहे वटगोळ्या तोंडाचा डुक्कर तोंडाचा. सांगा बाई मला जाऊ द्या उशीर होऊ लागले. हे वाटी घ्या होत आई चांगली आहे वाटी घेऊन टाका. धरा हेच द्या घ्या. हे चांगलं पडेल. चला मग येऊ का मग आता? केसावर भांडी तिकडं आहे का कोणी? तिकडे आहे नाही होय तिकडे नाही का? जाऊ दे बाया जाते आता घरला आवले होऊन झाले. केसावर भांडी तिकडं कोणतरी बाई दिसते बघा. जाऊ का? हा जा जाते बाई तिकडं कोणतरी घेईन हो अजून. केसावर भांडी बायको चांगली आहे. घरातली पण चांगली होती आणि त्यांना